हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट मलाई आईस्क्रीमची रेसिपी। एकदम झंझट न करता फटाफट बनणारी आणि कमी प्रेप टाईममध्ये बनणारी ही आईस्क्रीम आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका पसरट आकाराच्या कढईमध्ये इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे। फुल क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि इथे म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे। आता ते तुम्ही कोणत्याही कंपनीचे घ्या चालेल। दुधाला छान एकदा शिजवून घ्यायचं। दूध इथे मी कच्चं घेतलं होतं म्हणून दुधाला व्यवस्थित शिजवून घेतलं। दूध शिजल्यानंतर आता दुधामध्ये इथे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहेत। एव्हरीडेची 10 रुपयाची 15 ग्राम असलेली मिल्क पावडर मिळते, तर इथे मी 3 पॅकेट घेतले होते, म्हणजेच 45 ग्राम टोटल घेतलं होतं। आता मी डायरेक्ट हे दुधामध्ये न टाकता एका बाउलमध्ये ती पावडर पहिला काढून घेतली आणि त्याच्यामध्ये जे उकळतं दूध आहे ना ते टाकून घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं करून मी ते दुधामध्ये ही मिल्क पावडर टाकून घेतली। असं केल्याने दुधामध्ये लम्स होत नाहीत। त्याचबरोबर आईस्क्रीम एकदम क्रीमी होण्यास मदत होते, म्हणून इथे मी 1 मिल्क पावडरचा वापर करण्याऐवजी 3 मिल्क पावडरचा वापर केला होता। आता लगेचच मी या दुधामध्ये साखर टाकून घेतली। तर मेजरिंगसाठी माझा हा स्पून आहे पिंकवाला, तो मी घेतला आहे आणि त्या स्पूनने मी ते 6 स्पून साखर टाकून घेतली। जर का घरातला नॉर्मल टेबलस्पून आहे स्टीलचा, तो जर का वापरत असाल तर त्या टेबलस्पूनने आपल्याला इथे 8 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। पण जर तुम्ही कमी गोड खात असाल तर इथे तुम्हाला तुमच्या अंदाजे साखरेचा वापर करायचा आहे। आता साखर पूर्ण डिझॉल्व झाल्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतला होता आणि त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं मी इथे दूध टाकून घेतलं आणि त्याला मिक्स करून बाजूला ठेवून घेतलं। आता साईड बाय साईड मी भरपूर सारे नट्स म्हणजे काजू बदाम घेतले आणि ते ह्या दुधामध्ये टाकून त्याला मिक्स करून घेतले। आता जो मी घोळून ठेवलेला कॉर्नफ्लॉवरचा घोळ होता ना, तो या दुधामध्ये लगेचच टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे फटाफट दुधामध्ये याला मिक्स करून घेतलं। कॉर्नफ्लॉवर टाकल्याने तुमच्या आईस्क्रीमची चव जरासुद्धा चेंज होत नाही। इनफॅक्ट ती खूप छान बनते आणि खूप कमी झंझट करता फटाफट तुमच्या आईस्क्रीमची पुढची प्रोसेससुद्धा होते। सर्व प्रोसेस मी इथे गॅसची फ्लेम मीडियम टू हायमध्येच केली होती। आईस्क्रीमची चव आणखी वाढवण्यासाठी इथे मी 1 चमचा भरून वेलची पावडर टाकून घेतली। वेलची पावडर नसेल टाकायची तर त्याच्याऐवजी 1-2 बूंद केवडा एसेन्स टाकला तरीही चालेल। ते 2 मिनिटं गॅसची फ्लेम हाय करून मी या दुधाला कंटिन्यू इथे स्टर करत राहिली। आता मी लास्टला याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून घेतलं। केसर टोटली ऑप्शनल आहे, टाकलं तर रंग छान येतो, नसेल टाकायचं तर नाही टाकू शकता। तर सगळे इंग्रेडियंट्स म्हणजे जिन्नस इथे टाकून झालेले आहेत। आता फक्त गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हाय करायची आणि व्यवस्थितपणे सारखं स्टर करत ह्या आईस्क्रीमच्या बॅटरला पूर्ण घट्ट करून घ्यायचं आणि हे पूर्ण असं थिक झालं ना तर लगेच गॅस बंद करायचा। आता हे तुम्ही बघू शकता की हे बऱ्यापैकी थिक झालेलं आहे। गॅस बंद केला, थंड करून घेतलं मिश्रणाला। मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं करून मिश्रण टाकून घेतलं आणि मिश्रणाला वाटून घेतलं। एक फाईन पेस्ट तयार करून घेतली। आता ही फाईन पेस्ट तुम्ही बघू शकता छान इथे तयार झाली आहे। तर मी इथे कुल्फी बनवत आहे, तर कुल्फीचं जे पात्र असतं ते मी इथे घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं काजू बदाम पहिला टाकून घेतलं सुरुवातीला। त्याच्यावरती भरपूर सारं आईस्क्रीमचं मिश्रण टाकून घेतलं आणि पूर्ण वरपर्यंत हे मिश्रण भरून घेतलं। त्यानंतर ह्याचं झाकण लावून घेतलं आणि हे जसं मी पकडलं आहे ना तसंच ॲज इट इज उभं ठेवायचं आहे याला। ते माझ्याकडे 3 कुल्फी पात्र होते, तर 3 कुल्फी पात्रांमध्ये मी आधी हे सगळं मिश्रण टाकून घेतलं आईस्क्रीमचं। त्यानंतर आता भरपूर सारं माझ्याकडे मिश्रण उरलं की माझ्याकडे टिफिन बॉक्स होता, तर प्लास्टिकच्या टिफिन बॉक्समध्ये मी हे मिश्रण टाकून घेतलं। त्याच्यावरती काजू बदामचं कॅप टाकून घेतले। ह्याच्यावरती मात्र आईस क्रिस्टल जमू नये त्यासाठी इथे पेपरने त्याला आधी पॅक केलं आणि मग त्याच्यावरती मी झाकण लावलं, व्यवस्थित सील केलं, म्हणजेच आईस क्रिस्टल इथे होणार नाहीत। आणि मग ह्याला मी रात्रभर डीप फ्रीज करून घेतलं। दुसऱ्या दिवशी मी हे झाकण उघडलं। मी हे रात्री प्रोसेस केली होती, दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी हे झाकण उघडून ह्याच्यावरचं जे बटर पेपर आहे तो काढून घेतला। तुम्ही बघू शकता आईस्क्रीम इथं मस्त रेडी होती। थोडीशी आईस्क्रीम आम्ही खाल्ली होती। दुसरी जी कुल्फी पात्रामध्ये ठेवलेली आईस्क्रीम होती ना तिला मी खोलून घेतलं। त्याच्या आतमध्ये मी पहिला जी आईस्क्रीमची स्टिक असते ती लावून घेतली। कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये ही स्टिक तुम्हाला मिळेल आणि हळूहळू गोल करत ही आईस्क्रीम मी बाहेर काढून घेतली, तिला डिमोल्ड करून घेतलं। अशा प्रकारे फक्त 15 मिनिटाच्या प्रिपरेशननी बनणारी झटपट बनणारी आईस्क्रीम इथे रेडी आहे। तर ही मलाई ड्रायफ्रूटवाली आईस्क्रीम घरात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।